पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून एक नवीन शब्द प्रयोग केला आणि दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली। नमस्कार, मी प्रांजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। एका रात्रीत जन्माला आलेलं एक इंस्टाग्राम पेज सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलेला आहे। नाव काय तर डिजिटल नक्षल पार्टी। होय, तुम्ही बरोबर ऐकले। या उपहासात्मक पक्षाचा इंस्टाग्राम पेजला आतापर्यंत तब्बल 5,76,000हून अधिक फॉलोअर्स मिळाले। या पेजच्या बायो मध्ये अतिशय रंजक माहिती दिली आहे। या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे, विचार करा, संशोधन करा आणि निषेध करा। विशेष म्हणजे या पेजच्या बायोनुसार या पक्षाचे संस्थापक एक बुद्धिमान भारतीय आहेत, तर सहसंस्थापक म्हणून 56 इंच उंचीच्या पुरुषाचा उल्लेख करण्यात आला आहे। ऑगस्ट 2026च्या सुमारास सुरू झालेल्या या पेजने अवघ्या काही तासातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे। पण अडचण इथे संपत नाही। सोमवारी या सोशल मीडिया पक्षाने एक मोठा दावा केलाय। त्यांनी पोस्ट करत लिहिले की त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर सायबर हल्ला झाला आहे। त्यांनी थेट आव्हान देत म्हटले, आता बघूया ते आमचा आवाज दाबण्यात यशस्वी होतात की नाही। इतकंच नाही तर आमची विचारधारा भगतसिंग यांच्या विचारांवर आधारित आहे असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की आमच्या खात्यावर कारवाई करणे म्हणजे थेट भगतसिंग यांच्या विचारसरणीचा अपमान ठरेल। या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना संबोधित करताना बौद्धिक नक्षलवाद्यांविषयी गंभीर इशारा दिला होता। दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा। सशस्त्र माओवाद्यांचा बिमोड झाल्यानंतर ही विचारसरणी अजूनही तरुणांचा ब्रेन वॉशिंग करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते। या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून विशेषतः काँग्रेस पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून ही नवीन शब्दरचना म्हणजे केवळ सरकारची हातांच्या असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे। प्रधानमंत्री लाल किले से दिमागी नक्सल की भाषा इस्तेमाल करते हैं अपने राजनीतिक विरोधियों को लेकर। आता हा राजकीय शब्दप्रयोग आणि या उपहासात्मक पक्षाचे सोशल मीडियावरील ही चर्चा नेमकं काय रंगरूप घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।